नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो। आज 1 ऑक्टोबर, तर आज आपण नवीन प्रयोग करतो आहे, तो दाखवतो तुम्हाला। या सगळ्या माझ्या बहिणींजवळ सर्व गूळ दिलेला आपण ऑर्गॅनिक, आणि नाममात्र एकरी एक बॅग 30 किलोची आपण स्प्रिंकल करतो आहे, म्हणजे युरियासारखं आपण टाकून देतो आहे। याचे दोन फायदे होतील। पाऊस जर पडला तर जमिनीला मिळून जाईल, जमिनीतूनच घेतलेलं आपण जमिनीत देऊन द्यायचं, कारण की ऑर्गॅनिक मोसंबी करतो आहे आपण, ही पूर्ण मोसंबी आहे। आणि त्याच्यानंतर पाऊस जर पडला तर जमिनीत चाललं जाईल काही प्रमाणात, कारण की गुळामध्ये तुम्हीच चेक करा, कॅल्शियम सगळ्याच घटक आहेत। आणि आपला तोच उद्दिष्ट राहील का ऑर्गॅनिक, आणि हे दिल्यानंतर नक्कीच मुंगळे असो काही जीवाणू असो त्यांनाही काहीतरी खायला मिळेल, याच उद्दिष्टानं देतो आहे। एकरी आपण एक बॅग 30 किलोची टाकतो आहे। हाय डेन्सिटीची मोसंबी लावलेली आहे, आणि हा वेगळा प्रयोग आपण चालू केलेला आहे। बरेचसे लोक टाकताही आहेत, नो डाऊट। असंही आपण बायोरिचमध्ये गूळ मिक्स करूनच ड्रिंचिंग करतो, पण मी असा विचार केला की आपण थोडंसं एकरी एक बॅग 30 किलोची नक्कीच जमिनीत टाकून देऊ। जमिनीतून आपण घेतलेलंच आहे तर तिला वापस देऊन देऊ, आज माझा त्याच्या मागचा उद्दिष्ट आहे। आणि इकडचा हा 5 आहे, डबल लॅटरल टाकली आहे। आता आपण बेड व्यवस्थित करून लॅटरल पण दूर करू, का जेणेकरून मुळांच्या जवळ ती लॅटरल नको। आणि या पद्धतीनेच काम चालू केले आहे। थोडा थोडा नावाला गूळ टाकून देतो आहे आपण, कारण की ऊन जर चांगलं पडलं तर गूळ विरघळून पण जाईल, आणि पाऊस पडला तर जमिनीत चालला जाईल। हा उद्दिष्ट आहे त्याच्या मागचा। बस प्लॉट नंबर 5ची तुम्हाला माहिती देत होतो। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा, आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा, आणि काही सूचना द्यायच्या असतील तर नक्कीच कॉमेंट्स करा। आणि हा साधारणतः 2 मिनिटाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी पोस्ट करतो आहे। नमस्कार।